केमिकलचं पाणी येतंय त्याच्यामध्ये आज हनुमाननगरमध्ये जवळ ते 35-40 जण असे आहेत की हॉस्पिटलाइज झालेली आहेत ते एकदम घाणेरडं पाणी येते इतका आतामध्ये घेतात इतका वास येतोय। मी तुम्हाला गोळ्या दाखवू शकतो। मी स्वतःच 2 दिवस आजारी आहे पाणी पिऊन। तुम्ही बघू शकता गोळ्या अक्षरशः पाहिजे माझ्या पोटात दुखायला लागलेलं त्या दिवशी मी पाणी पिऊन पुरा दिवसभर मला कसं तरी होत होतं। मी लिटरली मम्मीला ओरडली मला कोणतं पाणी भरून दिलं तर माझी मम्मी बोलली अरे हेच तर पाणी येतं। नमस्कार दोस्तों, मैं साइली जाड़के और आप देख रहे हैं एमबी लाइव। दोस्तों कई दिनों से जो है मीरा भाईंदर में पीने के पानी को लेके कई समस्याएं सामने आई। ऐसी एक समस्या जो है भाईंदर वेस्ट में हनुमान नगर एरिया के लोगों को आई है। यहाँ पे जो है तकरीबन 1 महीना होने को आया है। यहाँ की जो पाइपलाइन है, जो गटर की पाइपलाइन हम लोग कह सकते हैं, वो फटी हुई है और उसका जो पानी है पीने के पाइपलाइन से मिक्स होकर लोगों के घरों में आ रहा है। ये क्या मामला है, यहाँ के लोगों का क्या कहना है इसके ऊपर, आइए उनसे बात करती है। मैम आपका नाम? कृष्णा पार्टे। यहाँ पे जो पाइपलाइन फटी है, जो गटर की पाइपलाइन फटी है और उसका जो पानी है पीने के पानी के साथ मिक्स होकर आपके घरों में आ रहा है, तो क्या है एग्जैक्टली ये मामला क्या है? ये पाणी मतलब ना मराठी में हाँ चालेल मराठी। आमच्या इकडे पाणी आज 1 महिना झाला गटराचं पाणी मिक्स होऊन येतं आहे, तर पिण्याच्या पाण्याचे खूप प्रॉब्लेम झालेला आहे। बाहेरून पाणी किती मागवणार, म्हणजे आम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम झाला म्हणजे आम्हाला पूर्ण एरियालाच त्रास होतो या। तर खूप दिवसापासून आता काल टँकर पण मागवलेला पिण्याच्या पाण्याचा, तर असं किती दिवस चालणार ना। तर आमच्या पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे तो त्यांनी बघावा आणि त्याचं सोल्युशन काय ते लवकरात लवकर त्यांनी हे करावं। सर मला सांगा किती दिवस झाले इथे हा प्रॉब्लेम चालू आहे? मागील 26-27 दिवस झाले ह्या पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे। प्रशासनाला आता आम्ही स्वराज साहेब आमची आहेत त्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो आणि त्यांच्याकडे पत्र पण दिलं, पण त्याचा कोणी दखल घेतली नव्हती। नंतर आम्ही 3-4 दिवसा अगोदर आम्ही सगळेजण पूर्ण एरियातले आम्ही जाऊन महापालिकेत जाऊन भेटलो त्यांना। आता त्या लोकांनी पाईपचं काम चालू केलं आहे, परंतु कसं आहे 26-27 दिवस झाले की कोण दखल घेत नव्हते आणि जवळजवळ काळं पाणी अक्षरशः केमिकलचं पाणी येतं आहे त्याच्यामध्ये आज हनुमाननगरमध्ये जवळ ते 35-40 जण असे आहेत की हॉस्पिटलाइज झालेली आहेत ते लहान मुलांना पण त्रास होतो त्याचा। मग आता तुम्ही सांगता की हॉस्पिटलाइज लोक झालेली आहेत आणि 25-26 दिवस झाले ह्या पाण्याचा तुम्हाला त्रास होतोय, मग ह्यासाठी महानगरपालिकेतून कोणी आलं होतं का विचारपूस करायला किंवा त्याची देखरेख किंवा पाहणी करण्यासाठी तरी कोण आलं? नाही आता कोण नव्हतं आलं। आता आम्ही म्हटलं बागाशी तुम्हाला की स्वराज कसोरडे आम्ही सगळेजण 4-5-6 जण तिकडे आम्ही गेलो होतो महानगरपालिकेमध्ये, त्यावेळी ते लोक इथे आलेत। ते पण त्यांना आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता म्हणून ते लोक आले। त्याच्या अगोदर कोणी इथे येत नाहीयेत आणि अनलिगल पाण्याचे भरपूर झाले पाईपलाईन टाकत जातात। कंपन्यांमध्ये त्यांना जेव्हा टाकतात लाईन तेव्हा ते ब्रेक होते लाईन तिकडे। सर काय सांगाल, तुम्ही कंप्लेंट सुद्धा केलेली आहे त्याची आणि तरी देखील दखल लोकांकडनं घेतली जात नाहीये, तिथल्या अधिकाऱ्यांकडनं त्याची दखल घेतली जात नाही? ऍक्च्युली खूप दिवसापासून आता 1 महिन्याचं बोलतो पण गेल्या अनेक दिवसापासून आमची मेन लाईन जी आहे ती पण अक्षरशः तिचा बिकट परिस्थिती झाली, त्याच्यामधून एकदम घाणेरडं पाणी येते इतका आतामध्ये घेतात इतका वास येतोय। आणि मी तुम्हाला गोळ्या दाखवू शकतो। मी स्वतःच 2 दिवस आजारी आहे पाणी पिऊन। तुम्ही बघू शकता गोळ्या आणि हे आम्ही किती फिल्टर जरी केलं तरी त्या पाण्यावरती अशी लहर येते। आणि आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, आमचा स्वराज कासुर्डे मनसेमध्ये आहे, केशवदादा बटावळे, अवधूत आहे, बरेचसे कार्यकर्ते आमचे इकडे आहेत यातले, तर त्यांच्या धमकीने कारण इथं कोणी दुसरं लक्ष टाकत नाही। आमची मुलं यात सक्षम आहेत, त्याच्यासाठी आमच्या महिला मंडळ आहेत सर्व, कारण ह्या एरियामध्ये आम्ही सर्व एकत्र असे नांदत असतो आणि इथे बऱ्याचशा गोष्टी आम्ही धार्मिक पण कामं करतो, पण इथे मेन म्हणजे आमचा कोण वाल्ली म्हणजे जसा नगरसेवक असेल नाही तर आणखीन कोण असेल हे सातत्याने म्हणजे असे जातीने कोण लक्ष देत नाही। त्याच्यामुळे आमची मुलं जाऊन स्वतः आम्ही तिकडे जाऊन मनसीचं धमकी वगैरे दिली, तेव्हा ते काल टँकर त्या लोकांनी पाठवला होता आणि त्याच्यामुळे काल 1 टँकर आला, आज परत काय टँकर आलेला नाही आणि प्रत्येक टायमाला काय ना काय ते होत असतं। तर आम्हाला एकच त्यांना रिक्वेस्ट आहे की ही पाईपलाईन किती वर्षाची जुनी असेल तर त्यांनी ती नवीन करून वगैरे ते व्यवस्थित प्रत्येकाला द्यावं, हीच आमची मागणी आहे, बाकी काय नाही। मॅम काय सांगाल की 1 महिना जवळजवळ होत आलाय, तुम्हाला दूषित पाणी येतंय, घरात लहान मुलं आहेत तुमच्या, तर कसं तुम्ही मॅनेज करताय? कारण महिनाभर बाहेरून तुम्ही पाणी मागवताय, ते महाग नाही पडत आहे तुम्हाला? महागच पडतंय। आमचं जो रोजचं आहे बजेट तो बिघडून गेलेला आहे। रोज पाणी मागून किती पिणार आणि तेही पाणी पिऊन सुद्धा आज प्रॉब्लेम होत असेल तर ह्याला काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे ना। किती तुमच्याकडे फेऱ्या घालणार तुम्ही, इलेक्शनची कारणं देताय, तर आम्हाला काहीतरी आम्हाला सोल्युशन काढून द्या। आम्ही इथे राहतोय, त्याचं तुम्ही वोटिंग करता
जातात ना, तुम्ही सगळ्यांच्या दारात जातात, तसं आज आमचे प्रश्न ते तुम्ही सॉल्व्ह करायला पण आमच्या दारात या ना. आमची लहान लहान मुलं आहेत, त्यांना आम्ही पाणी कसं देणार? मी अक्षरशः आईकडे नेऊन मुलांना ठेवलेत का, तर त्यांना प्रॉब्लेम झाला तर कुठे हॉस्पिटलाइज करणार, कोण धावणार? मग त्यामुळे तुम्ही आमचे हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे अशी आमची अपेक्षा आहे. मॅम काय सांगाल की पाणी जे आहे 1 महिन्यापासून तुम्हाला दूषित पाणी येत आहे, यासाठी तुम्ही कंप्लेंट सुद्धा करून देखील अधिकारी इथे आलेले नाही आहेत किंवा कोणत्याही प्रकारची इथे चौकशी नाही केलेली आहे किंवा तुम्हाला पाणी पुरवठा नाही केलेला आहे? हा, ते बरोबर आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. आम्ही आता त्या दिवशी पूर्ण पाण्याची आम्ही बॉटल भरून ते काळं निळं जे पाणी आलेलं होतं ना, ते आम्ही तिथे चेकिंगला पाठवलं नगरपालिकेत. आमच्या एरियातले सर्व कार्यकर्ते गेलेले होते, जे काय इथे प्रत्येक बिल्डिंगचा सेक्रेटरी म्हणा, कार्यकर्ते म्हणा, हे सगळे मिळून तिकडे गेले होते. त्यांनी त्या बाटल्या घेऊन दाखवल्या त्यांना की आज आम्हाला 28 दिवस झाले पाण्याचा पुरवठा होत नाही. आम्ही पिण्यासाठी आम्ही 110 रुपयाचा बाटल्या घेतो, पण आंघोळी वगैरे तेच वापरतो, त्यामुळे आजारी पडणारच मुलं म्हणा, बायका म्हणा, नवरे म्हणा, सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे. पिण्याचं पाणी आम्ही फक्त पिऊ शकतो, पण आंघोळीला हा पाणी 110 रुपये परवडत नाही ना आम्हाला, मग त्यामुळे आजारपणा हा होऊ शकतो. मग त्यांच्याकडे कंप्लेंट गेली तरी ती लोक दखल देत नाही. मग आम्ही पुढे काय करायचं? त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यांना आम्ही मोर्चा घेऊन जाणार. जर तुम्ही आम्हाला इथे पाण्याचा टँकर आज 2 दिवसात नाही पोहोचवला तर आम्हाला कंप्लेंट द्यावीच लागेल, तुमच्याकडे मोर्चा घेऊन जावं लागेल सर्व लेडीजचा. तर त्यावेळेला त्यांनी काल तो आम्हाला एक टँकर पाठवला. 2-3 टँकर येणार दिवसातनं असं सांगितलं, पण तो एकच टँकर आम्हाला आलेला काल. आज येणार होता, काल येणार तो नाही, परवा एक टँकर येऊन गेला. मग आम्ही कसं काय करत? हा 110 रुपये कोणालाच परवडत नाही, किती पैसेवाला असला तरी त्याला रोजचा हा 110 रुपयाचा परवडत नाही बाटल्या. त्यामुळे नुसतं पिण्यापुरतीच नाही तर लोकांना वापरण्यासाठी पण पाहिजे, कपडे धुण्यासाठी आहे, आंघोळीसाठी आहे, बाथरूमला जाण्यासाठी पाणी आम्ही कुठून हा 110 रुपयाचा परवडेल आम्हाला? मग त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय. नगरसेवक कोण लक्ष देत नाही. किती जणांकडे आम्ही कंप्लेंट घेऊन जायचं? एरियात फक्त निवडणुकीच्या टायमाला सगळे येतात, आम्ही असं करू तसं करू सगळं करतात, पण काहीही दखल देत नाही. वायफाय बसवू, अमकं करू तमकं करू, जी पण आता सेवा पाण्याची आहे ती कोण देत नाहीये. फक्त येतात, उभे राहतात, जातात. मग आम्ही कोणाकडे फिर्याद घेऊन जायची यांची? असा प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम त्यांनी लवकरात लवकर सोडवावा अशीच आमची इच्छा आहे. मॅम काय सांगाल पाण्याचा प्रॉब्लेम एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, हा दूषित पाणी तुमच्या घरापर्यंत येते, म्हणजे ते नाल्याचं पाणी म्हणजे एक प्रकारचं विषच समजा तुमच्यासाठी, ते तुमच्या लहान मुलांपर्यंत पोहोचतं. ते पाणी जर स्वच्छ जर नसेल तर सगळीच मुलं सगळी आजारीच पडण्याची आवश्यकता झालेलीच आहे सगळेजण. त्याच्यामुळे आम्ही काय करू शकतो, आम्ही काय करायचं, काय करू नये तेच कळत नाही आम्हाला, कारण खूप अडचणी आणि सगळे आजारी पडलेले आहेत. आणि किती दिवस हे करत सोसत राहणार आम्ही? सगळे हे कार्यकर्ते करतायत म्हणून त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही हे सगळे आता आम्हाला बोलले इलेक्शनच्या टाइम येणार, हे करणार, ते करणार, अजून तर कोणी काहीच येणार नाहीये. त्याच्यामुळे जर पाणी जर तुम्ही पुरवा आम्हाला काही नाही, बाकी कुठल्या गोष्टीची आम्हाला आवश्यकता नाही, फक्त पाण्याची तर आवश्यकता भरपूर आहे आम्हाला या घरात. काय सांगशील तू, यूथ आहेस इथली आणि नेहमी नेत्यांकडनं असं आश्वासन दिलं जातं की आम्ही तुमच्या एरियामध्ये हे करू ते करू, आणि मेन प्रश्न आहे पाण्याचा, जो आता तू रेग्युलर रुटीन मध्ये कसं मॅनेज करता तुम्ही, कारण महिना होत आला ह्या गोष्टीला? पहिली गोष्ट असं नाही की इथे आत्ताच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. गेले मी 8-9 वर्ष झाली आम्हाला मीरा भाईंदरमध्ये येऊन. पाण्याची टंचाई एवढी आहे की काय बोलूच नका, की माझी मम्मी तर मीच वीकली पाणी आणायला जाते, कारण की पाणीच पुरत नाही आमच्या घरात, तर काय करणार? आणि गेले 1 महिन्यापासून पाण्याला इतका घाण वास येतो ना की पिता पण येत नाही. स्वराजदारांनी कालच टँकर मागवला म्हणून अख्खा एरिया कधी कोण खाली उतरत पण नाही पाणी आणायला. कोणाला काय गरज आहे? पण काल खरंच गरज होती, कारण की प्यायचं पाणीच नाही घरात. पाणी कुठून आणायचं? आणि हर लोक होतात ना बिस्लरी विकत घेऊ शकत, कोणाला परवडेल हर वेळी बिस्लरी विकत घ्यायला? खरं म्हणजे खूपच घाण पाणी येतं. मी अक्षरशः स्वतः पाणी घेऊन गेलेली ऑफिसला, मी फेकून दिलंय, कारण की कोण स्मेलच घेऊ नाही शकत. इव्हन तुम्ही आंघोळ जरी केली ना त्या पाण्याने तरी वास येतो, आपल्याला फील होतं की किती घाण वास येतोय, करून कसं कोण पाणी पियेल? अक्षरशः पाणी कोण भरू पण नाही, म्हणजे भरून ठेवलं तरी काय करणार, फक्त कपडे धुवू शकतो तरी पण त्याला स्मेलच येतोय. आणि असं नाही की आता 1 महिन्यापासून येते, 1 महिन्यापासून तर ते खूपच घाण येते की जे की कोणच पिऊ नाही शकत. सगळे आजारी पडतात आहे. अक्षरशः माहिती माझ्या पोटात दुखायला लागलेलं त्या दिवशी मी पाणी पिऊन. पुरा दिवसभर मला कसं तरी होत होतं. मी लिटरली मम्मीला ओरडली, मला कोणतं पाणी भरून दिलं? तर माझी मम्मी बोलली, अरे हेच तर पाणी येतं. सिरियसली अशी सिच्युएशन आहे ना की पाणी पण येत नाही, टंचाई पण आहे, आणि बोलतात ना एकदम शॉर्टेज पण आहे पाण्याचं, कोणाला पुरत पण नाही, काय नाही, किती लोक विकत घेणार? आणि महागाई पण एवढी वाढली की 60-60, 70-70, 110 रुपये बिस्लरी आहे, कोणाला पुरते? खरं म्हणजे सगळ्यांनी बोलतात ना की निवडणुकीला सगळे बोलायला येतात की आम्ही हे करू ते करू, पण मला तरी असं वाटतं मीरा भाईंदरमध्ये अजूनपर्यंत काहीच डेव्हलपमेंट झाली नाहीये. थँक्यू. सर काय सांगाल तुम्ही, पूर्ण पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे 1 महिन्यापासून हा पूर्ण प्रॉब्लेम चालू आहे, ह्याच्यावरती तुम्ही काही कंप्लेंट केल्या होता का? हो, पहिली कंप्लेंट तर माझीच गेलेली
प्राथमिक मी गावी असताना मला खूप जणांचे कॉल आले. त्या कॉलमध्ये मी कॉल रिसीव्ह केले. तात्काळ मला दिसण्यात आलं की पाणी कुठे ना कुठे खराब येत आहे. जेव्हा मी गावावरून आल्यानंतर मला देखील 2 दिवस आजारी झाल्यानंतर मला कळलं की हा खरंच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा आम्ही सर्व हनुमान मित्र मंडळ असू दे, शिवसेना असू दे, राष्ट्रवादीचे मनसे असू दे, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन याच्यावरती तोडगा काढण्यात आम्ही एक विश्वास ठेवलेला. त्या दिवशी आम्ही साहेबांच्या ऑफिसला गेलो, परंतु आयुक्त नव्हते, अतिरिक्त आयुक्त नव्हते, त्यानंतर पाणी पुरवठ्याचे विभाग अधिकारी पण नव्हते. आम्हाला फक्त तिकडे रणदिवे साहेब भेटले. त्यांना आम्ही हा प्रश्न दाखवला, हा पाण्याचा प्रश्न आम्ही तिकडे दाखवला. त्यांना हे पाणी दाखवलं आम्ही की हे पाणी तुम्ही पिऊ शकता का. त्यांनी तातडीने सांगितलं की आम्ही लवकरात लवकर यावरती गोष्टीवरती एक उपाययोजना करू. आम्ही फक्त एकच सांगितलं की हा जर प्रश्न नाही 2 दिवसात सॉल्व्ह झाला तर हेच पाणी आम्ही अधिकाऱ्यांना पाजू आणि अंडा मोर्चा हा नगरपालिकेवरती काढू. परंतु तात्काळ त्यांनी लगेच कर्मचारी पाठवले. आम्हाला एक टँकर देखील इकडे पोहोचवला गेला. परंतु 28 दिवसामध्ये काही जणांना खूप जुलाब झाले, उलट्या झाल्या. त्यांचा खर्च, घरातला खर्च, हा लोकांना वाढलेला खर्च हा कोण भरपाई देणार आहे. ह्याच्यावरती पण प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे. 2 दिवसात जर हे काम पूर्ण नाही झालं, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू दे, शिवसेना असू दे, राष्ट्रवादी असू दे, हनुमान मित्र मंडळ असू दे, सर्व यांच्या नरड्यावरती पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा टॅक्स तर वाढवला, पण पाणी असं घाण पाणी दिल्यावर कसं पिणार कोण. आणि दुसरी गोष्ट, सर्व सोसायटीला पाण्याचं 1 महिन्याचं बिल दिलंय. 30-30 हजार आहे, 35-35 हजार आहे. ह्याच्यावरती अधिकाऱ्यांनी बोललं पाहिजे की 28 दिवस तुम्ही पाणी पाठवलं नाही, मग त्या पाण्याचं बिल भरायचं का आम्ही. ह्याच्यावरती पण आमचा प्रश्नचिन्ह आहे. पहिली गोष्ट आहे, ह्याच्यावरती आपण देखील तात्काळ एक विनंती आपल्याला घेऊ. मुझे जो बोलना था एक्चुअली, मुझसे पहले ये जो हमारे हनुमान नगर के रहवासियों ने बहुत सारा कुछ बता दिया है, मुझे बताने की ज़रूरत नहीं है. लेकिन मैं ये बोलना चाहता हूँ इतना ही कि जो जो प्रॉब्लम्स था ये आप लोगों ने रिकॉर्डिंग भी किया है. लेकिन आज की तारीख में हमारे यहाँ पर ये जो प्रॉब्लम्स हुआ है पानी का, ये स्वराज शंकर कासोड़े और केशव जी के कोशिश से या मेहनत करके आज ये प्रॉब्लम सॉल्व करने का इन्होंने कोशिश किया. और एक टैंकर का पानी का भी इन्होंने व्यवस्था किया ताकि किसी को पानी कम से कम पीने के लिए प्रॉब्लम तो नहीं आए. तो मैं इनको पूरी हनुमान नगर की तरफ से, हमारा हनुमान भजन मंडली मणिकंठा सेवा संघ के मैं वाइस चेयरमैन हूँ, तो मैं उनकी तरफ से मैं ये दोनों का आभार प्रकट करता हूँ कि आगे भी हमारे ये ग्राम देवता उनको शक्ति दे कि ऐसा समाज सेवा करने का और लोगों का जो प्रश्न है वो छुड़ाने के लिए उनको सदा उनको भगवान का आशीर्वाद रहना चाहिए. और ऐसे हम लोग का भी सब उनको कोऑपरेशन हमेशा रहेगा उनके लिए. बस यही 2 मुझे पूछना है, आप जब एमबीएमसी में गए थे इस चीज की तकरार करने के लिए, तो वहाँ के अधिकारियों ने क्या कहा? जी फिलहाल उस वक्त तो मैं नहीं था, मैं ऑफिस में था. तो मैं स्टेटस देख के मुझे पता चला कि ये केशव जी और कासोड़े जी और हमारे मंडल के भी कुछ 3-4 पदाधिकारी भी थे और कुछ रहवासी भी थे उनके साथ. फिर वहाँ उन्होंने आश्वासन दिया है, हमारे जो यहाँ के सोशल वर्कर है, आश्वासन दिया. देखते हैं, हम लोग उनका कोऑपरेट तो कर ही रहे, पूरा फोर्स लगाने का कोशिश करेंगे उन लोग को. दोस्तों, हनुमान नगर के इस पूरे मामले पे, पानी की जो समस्या यहाँ पे चल रही है, इस पूरे मामले पे जो है हमने मीरा भाईंदर पानी पुरवठा विभाग के डेप्यूटी इंजीनियर शरद नानेगांवकर जी से बात करने की कोशिश की. उनका साफ सीधे तौर पर ये कहना था कि यहाँ की जो समस्या है ये अभी सॉल्व हो गई है. पर इस बात की पुष्टि करने के लिए जब हमने हनुमान नगर के जनता से बात करने की कोशिश की, उनसे कांटेक्ट किया, तो उन्होंने साफ सीधे तौर पे यही कहा है कि समस्या जो है पूरी तरीके से सॉल्व नहीं हुई है. यहाँ पे अगर आप देख सकते हैं तो पानी के पाइपलाइन का जो काम है वो चालू कर दिया गया है, पर पानी जो है अभी भी उनको साफ नहीं आ रहा है. पानी की समस्या पूरी तरीके से सॉल्व नहीं हुई है. और उनका साफ सीधे तौर पर ये कहना था कि जब जाके 28 दिन के बाद जनता ने उनको प्रेशराइज किया, जनता ने जब उनको कहा कि हम आंदोलन लेके मीरा भाईंदर महानगर पालिका आएंगे, उसके बाद जो है यहाँ पे जो काम है वो चालू कर दिया गया है. कि उसके पहले यहाँ पे कोई भी अधिकारी जो है नहीं आया था. अधिकारियों से जब हमने बात की तो उनका ये कहना था कि यहाँ की समस्या सॉल्व हुई, पर यहाँ की जनता का जो कहना है कि समस्या पूरी तरीके से सॉल्व
सॉल्व नहीं हुई है। तो महानगर पालिका का दोस्तों इस बात का या फिर इस सवाल का जवाब देना नहीं बनता कि यहाँ की समस्या या फिर जनता की समस्या सॉल्व करने का और तुरंत सॉल्व करने का जो काम है महानगर पालिका का वो उनकी तरफ से क्यों नहीं हो रहा है या फिर क्यों नहीं किया जा रहा है। इस पूरी घटना पे जो है एमबी लाइव नजर बना के रहेगी। इस पूरी घटना की अपडेट जो है आपको एमबी लाइव देती रहेगी। वीडियो जर्नलिस्ट ओमकार सावंत के साथ मैं साइली साड़ के एमबी लाइव।